नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे मय सभागृह. ज्या वृक्षाच्या बुंद्यावर कृष्ण आणि अर्जुन बसले होते तिथून ते उठले आणि इतर मंडळींना भेटण्यासाठी त्यांच्या तंबूकडे निघाले. वाटेत अचानक त्यांना मय याचा आवाज आला. मय त्यांच्यासमोर आला आणि त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मय त्यांना म्हणाला, मला तुम्ही जीवन दिला आहे. माझं नाव मय. मी असुरांचा वास्तुशास्त्रज्ञ आहे. तुम्ही मला जे जीवदान दिलत त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही माझ्यावर केलेल्या उपकारांची मला परतफेड करायची आहे. अर्जुनाने स्मित केले आणि तो त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी हे करू शकलो याचा मला आनंद आहे. तुझ्याकडून कसलीही परतफेड मला नको आहे. एखाद्या माणसासाठी काही चांगलं केलं तर त्याबद्दल परतफेड न स्वीकारणं हे माझं तत्व आहे. परत जाण्यापूर्वी अर्जुन त्याला म्हणाला, तू माझे कसलेही उपकार मानण्याचं कारण नाही. आता आपण चांगले मित्र झालो आहोत. हे समाधान मला पुरेसं आहे. इतके बोलून अर्जुन परत जायला निघाला. पण मय आपला हट्ट सोडेना. तो अर्जुनाला म्हणाला, तू असं बोलावंस हे अर्थातच तुला शोभेचं आहे. पण माझ्यावर जी दया केलीस तिची परतफेड मी करतो आहे असं तुम्ही समजू नका. मला फक्त माझी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हे ऐकूनही अर्जुनाचे मन बदलत नव्हते. मयाकडून काहीही स्वीकारण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मयाची मनपूर्वकता अर्जुनाला जाणवली. अर्जुनाने क्षणभर विचार केला आणि तो मयाला म्हणाला, मला स्वतःसाठी काही नको आहे, पण तुझंही समाधान व्हावं असं मला वाटतं आहे. तू असं काहीतरी कर की ज्यामुळे कृष्णाला आनंद होईल. कृष्णाचा आनंद हेच माझं समाधान. मयाने उत्सुकतेने कृष्णाकडे पाहिले. कृष्णाने आपले मन व्यक्त करण्याची तो वाट पाहू लागला. कृष्ण हा विष्णूचा अवतार. धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने पृथ्वीवर कृष्णाचा जन्म घेतला होता. या जगाला झोपेतून हलवून जागे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे याची कृष्णाला जाणीव झाली होती. कृष्ण हा नारायण आणि अर्जुन हा नर होता. आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता. पापांचा भार आपल्याला सोसवत नाही अशी तक्रार पृथ्वी मातेने त्याच्याकडे केली होती. मी तुझ्या मदतीला येईन असे आश्वासन त्याने तिला दिले होते. या जगाचा भविष्यकाळ कृष्णाने आपल्या मनचक्षूंनी पाहिला होता. या जगातल्या राजांच्या प्रेतांनी भरलेले कुरुक्षेत्राचे रणांगण त्याने पाहिले होते. त्याचे सेवक जय आणि विजय यांना त्याने वचन दिले हे त्याला आठवत होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या नावांनी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता. कृष्णाने त्यांचा वध केला होता. पुढचा जन्म त्यांनी रावण आणि कुंभकर्ण या नावांनी घेतला होता. कृष्णाने त्यांचा वध केला होता. तिसरा आणि शेवटचा जन्म त्यांनी शिशुपाल आणि दंतवक्त्र या नावांनी घेतला होता. पृथ्वीवरच्या देहबंधनातून आता त्यांची कायमची मुक्तता होणार होती. या सर्व गोष्टींचा विचार करून कृष्णाने हे विनाशाचे सूत्र आपल्या हाती घेतले होते. कृष्ण काही वेळ स्वतःशीच विचार करीत होता. तो मयाला म्हणाला, तू मोठा वास्तुशास्त्रज्ञ आहेस असं तू म्हणतोस. युधिष्ठिर मला अतिशय प्रिय आहे. तू त्याच्यासाठी एक राजवाडा बांधून दिलास तर मला खूप आनंद होईल. असा दुसरा राजवाडा कुठं असता कामा नये. युधिष्ठिरासाठी तू हे कर. तू हे केलंस तर मला आणि अर्जुनालाही आनंद होईल. आपल्याला पांडवांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली याचा मयाला अतिशय आनंद झाला. युधिष्ठिरासाठी राजवाडा बांधण्याची योजना त्याच्या मनात घोळू लागली. ते इंद्रप्रस्थाला पोचले. त्यांनी त्या दिवसात घडलेल्या सर्व विलक्षण घटना युधिष्ठिराच्या कानी घातल्या. त्यांनी मयाला त्याच्यासमोर उभा केला आणि मय तुझ्यासाठी राजवाडा बांधून देणार असल्याचे सांगितले. युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ नगरीत त्याचे स्वागत करून त्याचा गौरव केला. मय अगदी खुश झाला. पांडव आणि कृष्ण त्यांच्याबरोबर त्याने राजवाड्याच्या आकृतिबंधाची चर्चा केली. शुभमुहूर्त पाहून त्या दिवशी त्याने राजवाडा बांधायला सुरुवात केली. हा राजवाडा पुढे मय सभा या नावानेच ओळखला जाऊ लागला. आता मला द्वारकेला जाण्याची संमती दे अशी विनंती कृष्णाने युधिष्ठिराला केली. इंद्रप्रस्थाला येऊन कृष्णाला आता बरेच दिवस झाले होते. कृष्णाने जाऊ नये असेच पांडवांना वाटत होते. युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला, कृष्णदेवा, आमच्या आयुष्याच्या नौकेला सुरक्षित मार्ग दाखवणारा तू तारा आहेस. प्रत्येक गोष्ट तू आम्हाला दिली आहेस. तू आमचा निरोप घ्यावास या गोष्टीला आम्ही संमती कशी देणार. तू आमचे जीवन आहेस. आम्हाला सन्मार्ग दाखवण्यासाठी तू नेहमी आमच्याबरोबर हवास. आमचे विचार आणि कृती यांचा व्यवहार तुझ्या नियंत्रणाखालीच चालतो. तुझ्याशिवाय आमच्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरणार नाही. मी नेहमी तुमच्याबरोबर असेन असे आश्वासन कृष्णाने युधिष्ठिराला दिले. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी हजर होईन असे कृष्ण म्हणाला.
कुंती, पांडव, द्रौपदी आणि सुभद्रा या सर्वांचा कृष्णाने निरोप घेतला. मिश्किल स्मित करून कृष्ण सुभद्रेला म्हणाला, या माझ्या रथानं जाऊन तू तुझं काम फत्ते केलं आहेस. आता माझा रथ मी घेऊन जायला तुझी काही हरकत नाही ना? हे शब्द बोलून कृष्ण रथारूढ झाला. सुभद्रा अजूनही लाजून उभी होती. दारुक हा सारथी त्याच्या जागी रथावर बसला होता. इतक्यात युधिष्ठिराने दारुकाला तू खाली उतर अशी आज्ञा केली. दारुक खाली उतरल्यावर युधिष्ठिर त्याच्या जागेवर रथारूढ झाला. आपल्या हातात लगाम घेऊन युधिष्ठिराने काही वेळ रथ चालवला. द्वारकेला कृष्ण जायचा तेव्हा त्याला निरोप द्यायची पांडवांची अशीच पद्धत होती. कृष्णाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अर्जुन आणि भीम हातात चांबरे घेऊन उभे होते. नकुल आणि सहदेव यांनी कृष्णाच्या डोक्यावर छत्र धरलेले होते. प्रत्यक्ष आपल्या जीवनाहूनही अधिक प्रिय असलेल्या कृष्णाला निरोप देण्याची पांडवांची ही पद्धत होती. पांडवांनी केलेला हा सन्मान कृष्णाने मोठ्या प्रेमाने स्वीकारला. नगराच्या सीमेपर्यंत रथ येऊन पोचला तेव्हा रथारूढ झालेले पांडव खाली उतरले. कृष्णाने मोठ्या प्रेमाने त्यांचा निरोप घेतला आणि रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. रथ डोळ्यांना दिसेपर्यंत त्याच्याकडे पाहत पांडव उभे होते. त्यांचे मन अर्थातच कृष्णासोबतच होते. कृष्ण भरल्या हृदयानेच ते इंद्रप्रस्थाला परतले. पांडवांसाठी राजवाडा बांधण्याच्या कामात मय गुंतला होता. मय अर्जुनाकडे आला आणि त्याला म्हणाला, कैलास आणि मैनाक या 2 पर्वतांजवळ बिंदुसारस या नावाचं एक सरोवर आहे. त्या सरोवरात मी मूल्यवान रत्नांनी भरलेली भांडी पुरली आहेत. मय सभेच्या या बांधणीत मला आता त्यांचा उपयोग करायचा आहे. मी तिथं जाईन आणि ती रत्न घेऊन येईन. भीमाला आवडेल अशी एक गदा माझ्याकडे आहे. माझ्याकडे देवदत्त या नावाचा एक शंख आहे. तो तुला आवडेल. अर्जुनाचा निरोप घेऊन मै कैलास पर्वतावर गेला. बिंदुसारस ही एक पवित्र जागा होती. शंकराच्या जटेतली गंगा तिथून बिंदू बिंदू करीत वाहत निघाली होती. म्हणून त्या जागेला बिंदुसारस हे नाव पडले होते. या जागेवरून गंगेचे 7 प्रवाह निघाले होते. 3 प्रवाह पूर्व दिशेला, 3 पश्चिमेला आणि 1 प्रवाह भगीरथामागून. या सरोवराजवळ नर आणि नारायण यांनी तपश्चर्या केल्यामुळे ही जागा पवित्र मानली गेली होती. मै तिथे जाऊन पोचला. तिथे पुरून ठेवलेली रत्ने त्याने ताब्यात घेतली. गदा आणि शंखही त्याने सोबत घेतले. ही रत्ने इंद्रप्रस्थ राजवाड्यापर्यंत नेण्यासाठी शेकडो सेवक त्याच्या मदतीला होते. इंद्रप्रस्थ नगरीत आल्यानंतर त्याने गदा भीमाला दिली आणि शंख अर्जुनाला दिला. मयाने मयसभा बांधायला सुरुवात केली. या जगात अतुलनीय अशी सुंदर इमारत त्याला बांधायची होती. मयसभेची इमारत बांधण्यासाठी मयाला 14 महिने लागले. इंद्राचा सुधर्म हा राजवाडाही त्याच्यासमोर फिका पडला असता. राजवाड्याबाहेरच्या मोकळ्या जागेत हंगाम असो वा नसो 12ही महिने नाना तऱ्हांची फुले फुललेली असत. राजवाड्याच्या भिंती मूल्यवान रत्नांनी झळाळत होत्या. रत्ने अशा कौशल्याने भिंतीत बसवलेली होती की त्यांची झळाळी दिसत असे, पण पाहण्याचा मुद्दाम प्रयत्न केल्याखेरीज रत्ने दिसत नसत. मय पांडवांकडे गेला आणि मयसभा बांधून झाल्याचे त्याने त्यांना सांगितले. सर्वत्र फिरून त्याने पांडवांना मयसभेचे दर्शन घडवले. मोठ्या दिवाणखान्याची वैशिष्ट्ये त्याने दाखवली. हे सर्व पाहून पांडव इतके थक्क झाले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. पांडवांचा निरोप घेताना मय अर्जुनाला म्हणाला, सूर्य आणि अग्नी यांच्या इतकाच तुझा हा रथ सामर्थ्यवान आहे. तुझ्या रथाला जोडलेले अश्व आहेत तसे जगात दुसरे नाहीत. तुझ्या रथध्वजावर वानराची प्रतिमा आहे, म्हणून यापुढे तू कपिध्वज या नावानं ओळखला जाशील. तुझ्या रथाला जोडलेल्या शुभ्र अश्वांमुळे श्वेतवाहन म्हणूनही तू ओळखला जाशील. तू विजयी आणि सुखी हो. अर्जुन आणि मय यांनी परस्परांना आलिंगन दिले. युधिष्ठिराने अनेक मूल्यवान भेटी देऊन मयाला निरोप दिला. शुभ मुहूर्तावर पांडवांनी मय सभेत प्रवेश केला. त्या दिवशी पांडवांनी गरिबांना आणि ब्राह्मणांना अनेक देणग्या दिल्या. मय सभेची कीर्ती 4 दिशांना पसरली. धृतराष्ट्राचे पुत्र सोडून देशोदेशीचे राजे अद्भुत सुंदर राजवाडा पाहण्यासाठी येऊन गेले. मोठे भोजन योजले गेले आणि इंद्रप्रस्थ नगरीत इंद्रलोकासारखी दिसू लागली. वेगवेगळ्या पर्वतांवरून ऋषी देखील राजवाड्याचे दर्शन घेऊन गेले. राजवाडा पाहण्यासाठी आलेले अनेक राजपुत्र इंद्रप्रस्थ नगरीतच काही काळ थांबत आणि अर्जुनाकडून धनुर्विद्येचे शिक्षण घेत. अशा या विद्यार्थ्यात सात्यकी हा प्रमुख होता. तो युयुधन या नावानेही ओळखला जाई. तो कृष्णाचा चुलत भाऊ होता. काही काळ पांडवांच्या सहवासात घालवण्यासाठी अर्जुनाचा जुना मित्र चित्रसेनही येऊन गेला. पांडव अतिशय आनंदित होते. सुभद्रा आता एका पुत्राची माता झाली होती.
तिच्या या पुत्राचे नाव अभिमन्यू असे होते. 5 पांडवांपैकी प्रत्येकापासून एक असे 5 पुत्र द्रौपदीला झाले होते. युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून सुतसोम, अर्जुनापासून श्रुतकर्मा, नकुलापासून सतानिक आणि सहदेवापासून श्रुतसेन असे हे 5 पुत्र होते. आपले 5ही पुत्र आता प्रस्थापित आणि सुरक्षित आहेत याची कुंतीला खात्री पटली होती. ते सामर्थ्यशाली होते. कुंतीच्या पुत्रांचे काही वाईट करण्याची कुणातही हिंमत नव्हती. लाक्षागृहाला लागलेली आग तिला आठवली. एकचक्र इथे काढलेले काही महिने तिला आठवले. त्या दिवसात ती अन्नालाही महाग झाली होती. ते काळोखाचे दिवस आता सरले होते. सूर्य उगवला होता. दुर्योधन आणि शकुनी यांच्या दुष्टाव्यापासून ते आता सुरक्षित होते. ही शांतता वादळापूर्वीची होती. तिचा अंदाज कुणालाही घेता येत नव्हता. आणखी थोड्याच महिन्यानंतर पांडवांच्या नशिबी पुन्हा भटकंती येणार होती. या शोकात्म नाटकाचा 3रा अंक आता सुरू होणार होता. जीवनाच्या वाटचालीत अनेक प्रसंग असे असतात की जे मैलांचे दगड म्हणून स्मरणात राहतात, पण गतायुष्याकडे मागे वळून पाहिल्याशिवाय ते ओळखू येत नाहीत. पांडवांच्या जीवनात द्रौपदी आणि कृष्ण यांचा प्रवेश ही अशी गोष्ट होती. नारदाने पांडवांना दिलेली भेट ही अशीच. नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे युधिष्ठिराची इच्छा. नारद मुनींची भेट झाल्यापासून युधिष्ठिर खोल विचारात बुडून गेलेले असे. आतापर्यंत पांडव आपले आयुष्य शांतपणे जगत होते. युधिष्ठिर लोभी नव्हता. कुरूंच्या प्राचीन राज्याचा जो भाग त्यांचा चुलता धृतराष्ट्रांनी त्यांनी दिला होता त्यात ते समाधानी होते. कौरवांनी वारंवार त्यांच्यावर अन्याय केला होता, ही गोष्ट खरी, पण पांडव सज्जन होते. मनात राग धरून बसणे ही गोष्ट युधिष्ठिराच्या स्वभावातच नव्हती. चुलत्याने दिलेली ओसाड जमीन त्याने कसलीही तक्रार न करता स्वीकारली. शक्यतो भांडणे टाळावे असाच त्याच्या मनाचा कल होता. पांडवांवर कृष्णाची कृपा असल्यामुळे त्यांनी ही ओसाड जमीन त्याच्या मदतीने सुपीक बनवली. हे सर्व इंद्राने केल्यामुळे त्यांनी या नगरीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण केले. इथला राजवाडा आणि त्यातले सभागृह ही मय याने दिलेली भेट होती. या देणगीमुळे युधिष्ठिर अतिशय खुश झाला होता. तो आता शांतपणे आपले आयुष्य कंठीत होता. या शांत तळ्यात नारदांनी खडा टाकला आणि लाटांची खळबळ सुरू झाली. युद्ध करून जगातल्या सर्व राजांना जिंकण्याचा विचार युधिष्ठिराच्या मनात पूर्वी कधी आला नव्हता. तो आता वारंवार येऊ लागला. याचाच अर्थ राजसूय यज्ञ करणे असा होता. तशी इच्छा युधिष्ठिराच्या पित्यानेही नारद मुनींकडे व्यक्त केली होती. युधिष्ठिराने ही गोष्ट सभागृहात चर्चेला ठेवली. प्रत्येकाने या गोष्टीचे उत्साहाने स्वागत केले. युधिष्ठिराने कृष्णाला बोलावणे पाठवले. कृष्ण हा पांडवांचा मित्र आणि मार्गदर्शक होता. कृष्णाचा सल्ला घेऊनच कुठलाही निर्णय पांडव घेत असत. तू ताबडतोब इंद्रप्रस्थाला ये, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे, असा निरोप घेऊन युधिष्ठिराने आपला दूत द्वारकेला पाठवला. बलराम आणि इतरांचा निरोप घेऊन कृष्ण इंद्रप्रस्थाला यायला निघाला. कृष्ण इंद्रप्रस्थाला पोहोचला तेव्हा युधिष्ठिराने त्याचे जिव्हाळ्याचे स्वागत केले. आपण आपल्या सख्या भावांकडे आलो आहोत असेच कृष्णाला या जिव्हाळ्यामुळे वाटले. आल्यावर कृष्णाने थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर तो युधिष्ठिराला भेटला. दिवाणखान्यात बसलेला युधिष्ठिर कृष्णाची वाट पाहत होता. जो विषय युधिष्ठिराला दिवस रात्र अस्वस्थ करीत होता तो विषय त्याने कृष्णाकडे काढला. नारदांची भेट आणि आपला पिता पंडू याने त्यांच्याकडे व्यक्त केलेली इच्छा त्याने कृष्णाला सांगितली. या सर्व गोष्टी तपशीलवार सांगितल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला, कृष्णा, तू आमचा खरा मित्र आणि हितचिंतक आहेस. हे सत्य आहे. तेच तू सांगतोस. मी अगदी गोंधळून गेलो आहे. योग्य तो सल्ला तू मला दे. काही क्षण कृष्ण अगदी गंभीर झालेला दिसला. काहीही न बोलता तो विचार करीत होता. वेगवेगळ्या क्षत्रिय राजांच्या शक्तीचा त्याने मनोमन अंदाज घेतला आणि तो म्हणाला, इतर राजांना जिंकणं कठीण नाही. मला काळजी वाटते ती एका राजाची. त्याचं नाव जरासंध. तुला तो ठाऊक आहे. त्याला जिंकणं कठीण आहे. दाम घोषाचा पुत्र शिशुपाल त्याचा चांगला मित्र आहे. आणखी एक राजा म्हणजे दंतवक्त्र. तो जरासंधाचा मित्र आहे. भगदत्त, भीष्मकाचा पुत्र रुक्मी, पौंड्रक, वासुदेव हे सर्व जरासंधाचे मित्र आहेत. असे 4ही दिशांना त्याचे मित्र पसरलेले आहेत. जरासंधाचं शत्रुत्व आणि वृष्णी घराण्याशी. मी कंसाचा वध केला होता हे तुला ठाऊक आहेच. तो जरासंधाचा जावई होता. तेव्हापासून जरासंध माझा सतत द्वेष करीत आला आहे.
आम्ही अजूनही त्याचा वध करू शकलेलो नाही. आजपर्यंत 18 वेळा त्यानं आमच्याशी युद्ध केलं, पण आम्ही त्याचा पराभव करू शकलो नाही. त्याच्या सततच्या स्वाऱ्यांचं आम्हाला भय वाटल्यामुळे आम्ही मथुरा नगरी सोडून या द्वारकेला आलो. द्वारकेच्या एका बाजूला रैवतक पर्वत आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे जरासंध आणि त्याच्या स्वाऱ्या यापासून आम्हाला सुरक्षित वाटतं. आमच्याजवळ आलेल्या रैवतक पर्वतापासून जरासंधाचा जवळ असलेला गिरिव्रज पर्वत 100 योजनं दूर आहे. आम्ही द्वारकेत स्थायिक झालो हे कळल्यावर एक दिवस त्यानं आपली गदा द्वारकेवर फेकून मारली. प्रचंड वेगानं 99 योजनांचं अंतर ओलांडून ती गदा आली आणि द्वारकेच्या भूमीत रुतून बसली. त्यानंतर मात्र त्यानं आम्हाला काहीही त्रास दिला नाही. युधिष्ठिरा, जरासंधाच्या काही मित्रांची नावं आता मी तुला सांगतो. एक म्हणजे तुझा चुलत भाऊ दुर्योधन. तू आणि जरासंध यांच्यात वितुष्ट आलं हे जर कळलं तर तो जरासंधाच्या बाजूने उभा राहणार. याचा अर्थ भीष्म, द्रोण आणि कृप यांच्यासहित सर्व कौरव आपला पाठिंबा जरासंधाला देणार. तुझ्यावरच्या प्रेमामुळे ही वडील माणसं जरी युद्धात उतरली नाहीत तरी राधेयाचं काय? अर्जुनाबरोबर युद्ध करून त्याचा नाश करण्याच्या संधीची तो वाट पाहतो आहे. भार्गव ऋषींकडून मिळालेली दिव्य अस्त्र राधेयाकडे आहेत. राधेयानं जरासंधाचाही पराभव केलेला आहे. तो जरासंधाहून समर्थ आहे. असे हे शत्रू तुझ्या विरुद्ध उभे असताना तू राजसूय यज्ञ करू शकशील असं मला तरी वाटत नाही. जरासंधानं 98 राजांना कैद करून आपल्या तुरुंगात ठेवलं आहे. यज्ञ करून या राजांची मुंडकी भगवान शंकराला व्हायची असा विचार जरासंधाच्या मनात आहे. तो असा वेडा माणूस आहे, पण तो इतका सामर्थ्यवान आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याचा पराभव करणं शक्य नाही. जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तोपर्यंत तू राजसूय यज्ञ करण्याच्या आशा बाळगण्याचा काही अर्थ नाही. त्याचा जर वध आपण करू शकलो तर मग काळजीचं कारण उरणार नाही. त्याचा वध केल्याचं कळलं की इतर राजे तू आणि तुझा भाऊ यांना आव्हान देण्याची हिंमत करणार नाहीत. माझं मत मी तुला स्पष्ट सांगितलं आहे. आता तू जरासंधाच्या वधाचा विचार कर, त्यानंतर बाकी सगळं त्याच्यावर सोपव. हे सगळे ऐकल्यानंतर राजसूय यज्ञ करण्याचा विचार युधिष्ठिराने सोडून दिला. तो कृष्णाला म्हणाला, तू जी वस्तुस्थिती स्पष्टपणे आम्हाला सांगितलीस तशी दुसरा कोणी सांगू शकला नसता. कृष्णा, तू दिलास तसा सल्ला अन्य कोणीही देऊ शकणार नाही. मी तुझा आभारी आहे. मला ही युद्ध आणि विजय नकोच वाटतात. या पृथ्वीवर राज्य करणाऱ्या थोर राजांच्या जीवनाचा विचार कर. जे राजे थोर होते ते शांतताप्रेमी होते. या जगात शांतता प्रस्थापित करणं हेच सर्वात श्रेष्ठ धोरण आहे. राजसूय यज्ञाची ही कल्पना मी सोडून देतो. आपण शांततेने जगूया. भीमाचा या शांततेने जगण्याच्या धोरणाचा पाठिंबा नव्हता. भीम युधिष्ठिराला म्हणाला, प्रिय बंधू, कुठलंही मोठं कार्य हे कठीण आहे असं प्रारंभी वाटणारच, पण त्यामुळे आपल्या उत्साहावर पाणी पडता कामा नये. उपाय योजणारा कृष्ण आणि माझा अर्जुन आपल्यासोबत आहेत. मी जरासंधाचा वध करू शकेन असं मला वाटतं. मी कृष्ण आणि अर्जुन एकत्र येऊन हे सहज करू शकतो. जोपर्यंत कृष्ण आपल्या बाजूचा आहे तोपर्यंत पराभवाचा विचार करण्याचं कारणच नाही. तू उगीच पाय मागे घेतो आहेस. जरासंधाचा वध करणं सोपं आहे. कृष्ण म्हणाला, नाही भीमा, तसं नाही. तुला वाटतं तितकं ते सोपं नाही. जरासंध हा शंकराचा फार मोठा भक्त आहे. शंकराची त्याच्यावर कृपा आहे. आणखी एक गोष्ट अशी की तो गुणी आणि उदार आहे. त्यानं अनेक राजांचं प्रेम मिळवलं आहे. राजसूय यज्ञ जरा बाजूला ठेव, पण तू जर त्याचा वध केलास तर त्याच्या तुरुंगात सध्या असलेल्या अनेक राजांचा जीव वाचवल्याचं श्रेय तुला मिळेल. शंकराला प्रसन्न ठेवण्यासाठी यज्ञ करून या यज्ञात तुरुंगातल्या सर्व राजांना बळी देण्याचा विचार जरासंधानं केला आहे. जरासंधाच्या वधाचा विचार तू करावास असं मला वाटतं. या विचाराला संमती देण्याचं युधिष्ठिरानं नाकारलं. तो म्हणाला, नाही, भीम आणि अर्जुन हे माझे 2 डोळे आहेत आणि कृष्णा, तू माझं हृदय आहेस. या तिघांना जर मी हरवून बसलो तर माझ्या जगण्याला काय अर्थ उरणार? आणि म्हणूनच राजसूय यज्ञाच्या या कल्पनेचा पूर्णपणे त्याग करणं हेच शहाणपणाचं ठरणार आहे. अर्जुन म्हणाला, बंधू, तू भीतो आहेस कशासाठी? आपण क्षत्रिय वंशात जन्म घेतला आहे. आपण लढवय्ये आहोत. युद्धाची कला आपण जाणतो. दिव्य अस्त्रांचा उपयोग करणंही आपण जाणतो. धर्माच्या मार्गावरून आपण कधीही ढळलेलो नाही. जरासंध शक्तिमान आहे यात शंका नाही, पण तो सद्वर्तनी राजा नाही. जो राजा कमी शक्तिमान राजांचा छळ करतो तो राजा देवांना आवडत नाही.
अन्यायी राजाची शक्ती अखेर व्यर्थच ठरते. अशा माणसाचा नाश करणं कठीण नाही. जे धर्माच्या मार्गावरून ढळत नाहीत त्यांच्या पाठीशी देव उभा असतो. जरासंध आणि त्याच्या राक्षसी शक्तीचं जग नाहीसं करणं हे आपलं कर्तव्य आहे. या लढ्यात यश आपलंच आहे. आम्हा तिघांना मगध देशी पाठव. जरासंधाचा वध केल्यानंतर आम्ही चौघं चारी दिशांना जाऊन सगळं जग जिंकून आणू आणि तुझ्या पायाशी ठेवू. भीम आणि अर्जुन यांच्या तेजस्वितेचे कौतुक वाटून कृष्ण म्हणाला, थोर योद्ध्यांचे पुत्र शोभतील असंच भीम आणि अर्जुन यांचं बोलणं आहे. युधिष्ठिरा, या जगात आपलं वास्तव्य थोडा काळच असतं. मृत्यू अटळ आहे. तो दिवसा उजेडी येईल किंवा मध्यरात्रीही येईल. एखाद्यानं युद्धाला नकार दिला म्हणून त्याला अमरत्व प्राप्त होतं असं मुळीच नाही. या लहानशा आयुष्यात कोणती कृती करायची याचा निर्णय माणसानं वेळ न घालवता घेतला पाहिजे. हे करू की ते यावर विचार करीत बसायला वेळ नसतो. आपण जरासंधाला भेटून त्याला युद्धाचं आव्हान दिलं पाहिजे. आपण आपल्या या शत्रूच्या देशात जाऊन त्याला युद्धाचं आव्हान देऊया. शत्रूच्या घरात शिरण्यासाठी आपण आमंत्रणाची वाट पाहत बसणार आहोत काय? आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करूया. तू युद्धात जिंकलास तर तू पृथ्वीचा राजा होशील आणि हरलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. यापैकी काहीही वाट्याला आलं तरी आपल्या नावाला शर्मेचा कलंक लागणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, जरासंधाविषयी मला अधिक काही सांग. तुलाही आव्हान देण्याइतकी शक्ती त्याला कुठून आली? तो तुझ्याजवळ आला तेव्हा ज्योतीवर पतंग जळून जातो तसा जळून कसा गेला नाही? तू त्याचा अजून पराभव कसा केला नाहीस? हे मला एक कोडच आहे. हे ऐकल्यावर कृष्णाने त्यांना जरासंधाची गोष्ट सांगितली.